ट्रॅव्हल विथ स्वप्नालीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपल्या आज ट्रिपचा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी आपण मथुरा फिरलं, दुसऱ्या दिवशी वृंदावन आणि आज तिसरा दिवस आहे। आज आपण परसारा फिरणार आहोत, पण काल आपले फोटो चांगले नाही आले प्रेम मंदिरच्या इकडे, म्हणून आज आपण फोटो वगैरे काढायला जाणार आहोत तिकडे, कारण की काल खूप पब्लिक होती म्हणून नीट नाही आले। तर आज आपण तिकडे फोटो काढूया। फोटो काढून झालं की लगेच आपण जाणार आहोत बरसानाला। बरसाना 50 किलोमीटर लांब आहे। तर दाखवते मी तुम्हाला पण प्रेम मंदिर दिवसा कसं दिसतं ते, तिथे जाऊन डायरेक्ट भेटूया। तर आम्ही इथे बरसानामध्ये आहेत आणि मंदिर सगळे बंद होते, म्हणून आम्ही टाइमपास केला, जेवण वगैरे केलं तोपर्यंत। तर इथं लाडलीजी मंदिरच्या इकडे गेलो, तिकडून सगळे गेट वगैरे बंद, खूप गर्दी आहे। आणि फक्त कीर्ती टेम्पल आहे जो चालू आहे, तर आमचा विचार चालू आहे फक्त कीर्ती टेम्पलमध्ये जाऊया, जेवढं भेटतं तेवढं दर्शन करूया, कारण की होळी चालू आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे। आणि आज नाही ते लड्डू होली आहे असं, त्याच्यामुळे जास्तच गर्दी आहे। तर आज जी होळी इथं आहे ना, तर ती होळीमध्ये ना किन्नर समाजमधले जे लोक असतील ना, ते लोक इथं येऊन होळी खेळतात। आणि उद्या आहे ना लठ्ठमार होळी आहे, म्हणजे तो मोठा असा तो दांडूक नसतो का, तर त्यांनी ना एकमेकांना राधे राधे एकमेकांना मारतात, आणि म्हणजे त्याला लठमार बोलतात, त्याला लाठीने मारायचं एकमेकांना। ती होळी आहे उद्या। तर आपण आता कीर्ती मंदिरच्या इकडे जाऊया, त्याच्यानंतर मथुराला जाऊनच होळी हे करूया, सेलिब्रेट करूया। आता मी कीर्ती मंदिरच्या पुढे आहे बघा, माझ्या मागे कीर्ती मंदिर आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया, जर शूटिंग अलाउड असेल तर शूटिंग पण करूया, नाहीतर नाही। तर मी आता कीर्ती मंदिरमध्ये दर्शन घेतले, पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, तर शूट नाही केलं। तर बाहेरूनच तुम्ही बघून घ्या, आणि जे तुम्ही व्हिडिओ बघता ते त्यांच्यासाठी मी प्रे करते की तुम्ही पण लवकर इथे येवा। आणि इथे एवढ्या भारी मूर्त्या होत्या, म्हणजे त्या मूर्तीचा साज एवढा भारी केलेला होता ना, खूप भारी। मी तर 5-10 मिनटं तेच बघत बसले होते, एवढं भारी वाटत होते। आणि तिथे झुंबर वगैरे एवढं भारी आहे ना, म्हणजे थोडंफार ना मंदिर प्रेम मंदिर सारखंच आहे, थोडंफार सिमिलर आहे। बरसानावरून आणि मथुरावरून बरसानावरून मथुराला आलेलो, आणि उद्या सकाळी आपण निघणार आहोत। तर बॅग वगैरे सगळं घेतलंय, आणि परत एकदा मंदिराजवळ आलेलो, थोडी शॉपिंग वगैरे करायची आहे मथुरा जन्मभूमीच्या इकडे। तर तुम्हाला रात्रीचं दाखवते कसं दिसते वगैरे, आणि मला खूप भारी वाटते की परत एकदा आले लास्ट टाईम इथे, तुम्हाला दाखवते। मग आपण व्हिडिओला इथेच एंड करूया।